नमस्कार, माझं नाव कृपा. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे केडी मेकओव्हर. आज आपण शिकणार आहोत एक सोपा आणि सिंपल सेल्फ मेकअप लुक. मेकअप करण्याआधी आपल्याला आपली स्किन प्रेप करायची आहे. स्किन प्रिपरेशनसाठी तुम्ही अशा प्रकारचं कोणतेही वेट वाईप्स घेऊ शकता. वेट वाईप्सनी पुसताना आपला चेहरा छान क्लीन करून घ्यायचा. सोबतच आपण कानं आणि आपले मान पण सर्व कवर करून घ्यायचं. क्लिन्झिंग केल्यानंतर टोनर घ्यायचं. जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही टोनर स्किप करू शकता. इथे मी या ब्रँडचं टोनर वापरते. टोनर अप्लाय करताना हलक्या हाताने अप्लाय करायचं. फक्त टी झोनवरच टोनर ॲप्लिकेशन करायचं. त्याच्यामुळे आपले जे पोर्स आहेत ते श्रिंक होतात. टोनर झाल्यानंतर आपण मॉइश्चरायझर वापरायचं. इथे मी नायकाचं मॉइश्चरायझर वापरते. मॉइश्चरायझर लावल्यानंतर आपल्याला लिप बाम यूज करायचा आहे. लिप बाममुळे आपले लिप्स पण हायड्रेटेड राहतील. स्किन प्रेप झाल्यानंतर आपल्याला प्रायमर लावायचा आहे. इथे मी ब्यूट बाय स्टर्लिंग पोअरलेस प्रायमर यूज करत आहे. प्रायमरमुळे आपला बेस लॉंग लास्टिंग राहतो. प्रायमर फक्त आपल्याला टी झोनवर ॲप्लिकेशन करायचं आहे. प्रायमर ॲप्लिकेशन करताना या डायरेक्शनमध्ये ॲप्लिकेशन करायचं. एकदम हलक्या हाताने प्रायमर आपण ॲप्लिकेशन करायचं. बेस मेकअप करण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरचे जे पिगमेंट आहेत ते आपल्याला हाईड करायचे. त्याच्यासाठी मी इथे स्विस ब्युटीची कन्सिलर पॅलेट घेते. कन्सिलर अप्लाय करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचा एक फ्लॅट कन्सिलर ब्रश वापरू शकता. जर तुम्हाला एक्स्ट्रीम डार्क सर्कल असतील तर तुम्ही ऑरेंज कलर करेक्टरनी हाईड करून त्याला न्यूट्रलाइज करू शकता. कन्सिलर आपण आपल्या अंडर आयज खाली ॲप्लिकेशन करायचं. तुम्हाला जिथे जिथे पिगमेंटेशन आहे तिथे तिथे तुम्ही कन्सिलर अप्लाय करून मिनी ब्लेंडर अशा छोट्याशा ब्युटी ब्लेंडरनी हलक्या हाताने त्याला ब्लेंड करायचं. कन्सिलर नंतर मी इथे फॉरएव्हर 52चं फाउंडेशन यूज करते. फाउंडेशनसुद्धा मी सेम कन्सिलर ब्रशनी अप्लाय करून घेते. फाउंडेशन ब्लेंड करताना तुम्ही अशा प्रकारचा कोणताही काबुकी ब्रश किंवा ब्युटी ब्लेंडरनी ब्लेंड करू शकता. फाउंडेशन आपल्या पूर्ण चेहऱ्यावरती इव्हनली ब्लेंड करून घ्यायचं आणि असं डॅबिंग मोशनमध्येच ब्लेंड करायचं. त्याला असं ड्रॅग नाही करायचं. त्याच्यामुळे जे फाउंडेशन आपण लावलं ते पूर्ण ब्रशवर येईल आणि आपली स्किन जी आहे ती आतमधून दिसायला लागेल. फाउंडेशन ब्लेंड करताना सोबतच तुम्ही तुमचे कान आणि मान हे दोन्ही पण कवर करून घ्यायचं. फाउंडेशन लावून झाल्यानंतर आपल्याला आपल्या चेहऱ्यावरचे हाय पॉईंट्स हायलाईट करायचे असतात. त्याच्यामुळे मी फॉरएव्हर 52चं लिक्विड कन्सिलर फेअर शेडचं यूज करून आपल्या अंडर आयजच्या खाली, नोजला, फॉरहेडला आणि क्युपिड बोला हायलाईट करायचं असतं. हायलाईट केल्यानंतर अशा मिनी ब्युटी ब्लेंडरने तुम्ही ते सर्व पार्ट्सवर ब्लेंडिंग छान करून घ्यायची. सगळीकडे इव्हनली स्प्रेड झालं पाहिजे. ब्लेंडिंग करताना एकदम हलक्या हाताने ब्लेंड करायचं आहे. जर तुम्ही ब्लेंडरला प्रेशर देऊन ब्लेंडिंग सुरू केली तर तुमचा जे प्रोडक्ट आहे ते ब्युटी ब्लेंडरमध्ये येईल आणि इथे जे आपण प्रोडक्ट लावलं ते कमी होईल. कन्सिलर ब्लेंड केल्यानंतर आपण आपल्या चेहऱ्याचा जो बेस मेकअप आहे त्याला सेट करायचं आहे. सेट करण्यासाठी आपल्याला सेटिंग पावडर लागते. मी इथे फॉरएव्हर 52ची सेटिंग पावडर यूज करते. पावडर सेटिंग करताना सर्वात अगोदर आपण डोळ्याच्या खालचा जो भाग आहे तिथे सेट करायचं, म्हणजे क्रीजेस येण्याचे चान्सेस कमी असतात. जर तुमची ऑइली स्किन, एक्स्ट्रीम ऑइली स्किन असेल तर तुम्ही पावडर बेकिंग करू शकता. सेटिंग पावडरमुळे आपला मेकअप एकदम लॉंग लास्टिंग राहतो आणि मॅट फिनिश येते. पूर्ण चेहऱ्याला पावडरनी सेट करून इव्हन करून घ्यायचं, ज्यामुळे आपला चेहरा एकदम फ्लॉलेस दिसेल. आता आपण आय मेकअप सुरू करणार आहोत. आय मेकअपसाठी आपल्याला आपले आयब्रोज फिल करायचे आहेत. त्यासाठी मी इथे PACचं आयब्रो डिफायनिंग घेत आहे. मेकअपमध्ये आयब्रो नॅचरल दिसण्यासाठी
हलक्या हाताने फिल करायचं, ज्याच्यामुळे ते आर्टिफिशियल वाटणार नाहीत. आयशॅडोसाठी मी इथे लाईट ब्राऊन कलरचा शेड पूर्ण आयलिडवरती अप्लाय करणार आहे. लाईट ब्राऊन शेड आपल्या आयलिडवर अप्लाय झाल्यानंतर एक शिमर शेड घेऊन इनर कॉर्नरला लावून घ्यायचा. फिंगरच्या मदतीनेच आपण त्याला छान ब्लेंड करायचं. आय मेकअप झाल्यानंतर इथे मी शिल्सचा मस्कारा वापरते. आता आपला आय मेकअप असा कंप्लीट झालेला आहे. आपल्याला आता ब्लशचं ॲप्लिकेशन करायचं आहे. ब्लश ॲप्लिकेशनसाठी असा कुठलाही अँग्युलर ब्रशचा यूज करू शकता. ब्लश ॲप्लिकेशन करताना आपल्याला अँग्युलर ब्रशने ॲप्लिकेशन करायचं आहे, ते पण फक्त आणि फक्त आपल्या चिक बोन्सवरती. ब्लश झाल्यानंतर आपल्याला कॉन्टोरिंग करायचं आहे. कॉन्टोरिंगसाठी असा कोणताही फ्लॅट ब्रश तुम्ही यूज करू शकता. कॉन्टोरिंग झाल्यानंतर आपल्याला हायलाईट करायचं आहे. हायलाईटसाठी मी इथे मार्स कॉस्मेटिकचा पॅलेट यूज करते. हायलायटिंग करण्यासाठी असा स्मॉल फॅन ब्रशचा यूज करू शकता. हायलाईट ॲप्लिकेशन करताना ज्या ठिकाणी आपण ब्लश लावलं त्याच्या एक्झॅक्ट वरच्या भागावरती ॲप्लिकेशन करायचं आहे. नोजवरती, क्युपिड बो, फोरहेड आणि चेनवर. संपूर्ण मेकअप झाल्यानंतर मेकअपला फिक्स करण्यासाठी मेकअप फिक्सरचा वापर करायचा आहे. लिपस्टिकसाठी मी इथे हुडा ब्युटीचे न्यूड कलरची शेड यूज करणार आहे. तर हा आहे माझा फायनल लुक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.